नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मोत्याची दिवे कसे करायचे म्हणजे मी हा एक दिवा केला आहे आणि असा अजून पिवळ्या रंगाचे पण दिवे केलेले आहेत। तर तुम्ही हे दिवे डेकोरेशनसाठी ठेवू शकतात। हे बघा, हे असे लाईट लावून याच्यामध्ये हा दिवा पण तुम्ही ठेवू शकतात। तर हे मोत्याचे कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा मी 6 नंबरचा मोती घेतलेला आहे। हा पण 6 नंबरचाच आहे। तुम्ही छोटे दिवे करायचे असतील तर 5 नंबरचा वगैरे पण दिवा घेऊ शकतात। साधारणतः हे बघा मैत्रिणींनो, हे 3 इंचाचे दिवे होतात 6 नंबर मोती घेतल्यानंतर। तर याच्यामध्ये लहान मोठा करायचा असेल याच्यापेक्षा तर 8 नंबर घ्या, 5 नंबर घ्या लहान करायचा असेल तर, आणि रंगसंगती पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याची बदलू शकतात। खूप सुंदर दिसतात हे दिवे। दीपामावस्या स्पेशल आपला हा आजचा व्हिडिओ आहे। त्याकरता तुम्ही आता चातुर्मासात भरपूर डेकोरेशन रांगोळ्या मोत्यांच्या खूप छान छान दिसतात। तर त्याच्या मध्यभागी ठेवण्यासाठी पण हे दिवे खूप सुंदर दिसतात। आपण कलशचा जो मागचा व्हिडिओ बघितला आहे त्या कलशच्या भोवती सुद्धा हे असे याच्या भोवती कलशची रांगोळी खूप सुंदर दिसते। चला तर मग मैत्रिणींनो, आता हे दिवा कसा करायचा ते बघूयात आणि यासाठी काय साहित्य लागणार आहे तेही बघूया। हे बघा मैत्रिणींनो, साहित्य आपला घेतलंय मी हे क्रीम कलरचे 6 नंबरचे मोती, लाल रंगाचे मोती, कात्री, सुई आणि वायर ही 40 नंबरची घेतलेली आहे। 30 नंबरची असेल तुमच्याकडे तर दुहेरी घेतली तरी चालेल, 40-50 नंबर एकेरी घेतला तरी चालेल। चला तर मग दिव्याची कशी सुरुवात करायची ते आता आपण बघूया। हे बघा मैत्रिणींनो, आपण सुईमध्ये 6 मोती ओवून घेतलेत। 6 मोत्यांचं एक गोल करायचं आहे आपल्याला। हे बघा, 6 नंबर मोत्यांचं गोल झालं की त्या 6 मोत्यांवरती परत आपल्याला 6 गोल करायचे आहेत। हे बघा, हा 6चा गोल झाला, त्याच्या भोवती आता हा एक राऊंड करायचा 6 मोत्यांचा आणि त्याच्यानंतर हा एक राऊंड करायचा। असे 2 राऊंड आपल्याला या 6 मोत्यांवरती करून घ्यायचे आहेत। तर मी तुम्हाला एक मोत्यांचा राऊंड कसा करायचा ते सांगणार आहे। तर मी हा जो दिवा करतीये तो पूर्ण व्हाईट आणि रेड अशा कॉम्बिनेशनमध्ये करतीये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही रंगसंगती दिव्याला वापरू शकतात, घेऊ शकतात। ज्या मोत्यातून आपली वायर आलेली आहे त्याच मोत्यातून। आता 4 मोती होऊन आपण दुसरं गोल करून घेतोय। चार याच्यासाठीच मोती ओवलेत आपण की हा एक आणि हा एक असे 2 मोती पहिले आपले आलेले आहेत। पहिल्या गोलमधला एक आणि या गोलमधला एक। तर आता तिसऱ्या मोत्यामधून मी सुई ओवून घेतली आहे। हा 1, 2 आणि हा 3। आता 3च मोती वायरमध्ये ओवून घ्यायचेत। सॉरी, 3 नाही, 4 मोती ओवायचेत। या पद्धतीने आपले या 6 मोत्यांवरती 1, 2, 3 गोल तयार झालेत। याच पद्धतीने मी आता इकडचे पण 3 गोल करून घेते। हे बघा मैत्रिणींनो, हे आपली 6 मोत्यांवरती हे 6 गोल तयार झाले। आता आपल्याला काय करायचं आहे, हे 1, 2, 3, 4 मोती जे आलेले आहेत त्यातल्या मधल्या 2 मोत्यांवरती आधी एक गोल करून घ्यायचं आणि हे कॉर्नरचे एक एक मोती आहेत त्याच्यावर एक एक गोल करायचं। म्हणजे ह्या 4 मोत्यांवरती 3 गोल, या 4 मोत्यांवरती 3 गोल आले पाहिजे। या पद्धतीने आपण आता हे गोल करणार आहोत। म्हणजे हा बाहेरचा राऊंड थोडासा एक एक मोती जास्त येऊन
एक एक राऊंड जास्त येऊन वाढतो. तर मधले 2 आहेत त्यामुळे आपण वायरमध्ये 4 मोती ओवून घेतोय. 4 मोती ओवल्यानंतर ह्या मधल्या दोन्ही मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. हे बघा, हा एक गोल झाला. आता समोरच्या एकाच मोत्यामधून सुई ओवून घ्यायची आणि वायरमध्ये 4 मोती ओवायचे. हे बघा, 4 मोती ओवल्यानंतर या गोलमधला हा एक मोती आणि त्याच्या समोरचा एक, ज्यातून आपली वायर आलेली आहे तो मोती. 2 गोल झाले. आता हे समोरचे 2 मोती घ्यायचेत आपल्याला आणि त्याच्यानंतर 1 2 3 आलेत मोती, म्हणून आता इथे 3च मोती व्हायचे. जिथं 3 मोती येतील तिथं पुन्हा आपण वायरमध्ये 3च मोती व्हायचे, म्हणजे 6चं गोल होते. आणि जिथं 2 येतील तिथं 4 मोती व्हायचे, म्हणजे 6 होतील. असं थोडंसं हा राऊंड करताना थोडं लक्ष द्यायचं आहे, कारण एकदा 2 मोत्यातून सुई काढायची आपल्याला आणि एकदा एका मोत्यातून काढायची. त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन हा राऊंड करायचा. आता एकाच मोत्यातून सुई काढली आहे, त्यामुळे मी आता 4 मोती वायरमध्ये ओवून या 2 मोत्यांमधून सुई ओवून घेतली आहे. हे बघा मैत्रिणींनो, इथून सुरू केलंय आपण या 2 मोत्यांपासून. इथे 2 मोत्यांवरती गोल केले, इथे ह्या एका मोत्यावर केले, परत इथे 2 मोत्यांवरती, परत आता इथे एका मोत्यावरती आणि आता इथे 2 मोत्यांवर गोल करणार. असाच हा पूर्ण राऊंड आपण इथपर्यंत पूर्ण करून घेणार आहोत. हे बघा मैत्रिणींनो, आता आपण हा पूर्ण षटकोन तयार करून घेतलेला आहे. पहिले आपण 6 मोत्यांचं गोल केलं, त्यानंतर त्याच्या भोवती पुन्हा 6 मोत्यांचे गोल केले, 6 गोल, आणि त्यानंतर हे एका मोत्यावरती 1 आणि 2 मोत्यांवरती 1, अशा पद्धतीनं हा पूर्ण राऊंड आपण षटकोनाचा करून घेतलेला आहे. याच पद्धतीचे आपल्याला 2 षटकोन करून घ्यायचे आहेत दिव्यासाठी. नंतर हे 2 षटकोन आपण जोडणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला आता या चौकोनावरती इथे मध्ये राऊंड करायचा आहे 4 मोत्यांचा. तर तो आता कसा करायचा ते बघूया. आता आपली वायर इथे कॉर्नरला आलेली आहे, ती मोत्यांच्या मध्ये गुंफून ह्या मध्यभागीच्या मोत्यावरती घेऊन यायची आहे. म्हणजे मधले जे 6 मोत्यांचं गोल आहे त्यावरच आपल्याला आता 4 मोती होऊन तिथे एक एक चौकोनांचं गोल तयार करायचं आहे. हे बघा, आता या मोत्यावरती आपल्याला पहिल्या चौकोनचं एक विण घ्यायची आहे. 3 मोती आपण वायरमध्ये ओवून घेणार आहोत आणि या समोरच्या मोत्यामधून सुई ओवणार आहोत. ते बघा, लक्षात आलं तुमच्या? हे 3 मोती आपण ओवले आणि हा पहिला मोती एक, असं हे 4चं चौकोन. तर आता आपल्याला वायरमध्ये 2च मोती ओवायचे आणि हे 2 मोती त्यामध्ये घ्यायचे 4च्या विणमध्ये. तर हे 2 आणि हा एक आणि हा त्याच्या समोरचा एक, ज्यामधून आपली वायर आलेली आहे तो एक, असे हे 4 मोती. हे बघा, आपला दुसरा चौकोन तयार झाला. समोरच्या एका मोत्यामधून सुई मी ओवून घेतली. आता परत वायरमध्ये 2 मोती, तिसरा चौकोन चालू आहे आपला हा. तर दुसऱ्या चौकोनातला हा जो उभा मोती असतो त्यातून आणि ज्या मोत्यातून आपली वायर आलेली आहे त्यातून असे 2 मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. हे बघा, हा तिसरा चौकोन दिसतंय तुम्हाला. 1 2 3 असेच या 6 मोत्यांवरती याच पद्धतीनं आपल्याला चौकोन करून घ्यायचे आहेत. फक्त 6व्या चौकोनाला एकच मोती ओवायचा, कारण पहिल्या चौकोनातला एक मोती आणि 5व्या चौकोनातला एक मोती, असे 3 मोती आलेले असतात, म्हणून एकच मोती ओवायचा शेवटचा चौकोन जोडताना.
5वा चौकोन चालू आहे आपला आता हा. हे बघा 6व्या चौकोनला हा एक मोती, हा एक मोती आणि हा एक मोती, असे आपले 3 मोती आलेले आहेत. हे बघा 1 2 3. तर आता एकच मोती होऊन आपण हा 6वा चौकोन पूर्ण करून घेणार आहोत. तर तिन्ही मोत्यांमधून आधी वायर व्यवस्थित ओवून आणायची आणि मग मोती ओवायचा. मोती ओवल्यानंतर हा जो पहिल्या चौकोनातला मोती आहे त्यातून सुई ओवून घेतली आहे. आता या वरचे जे हे 1 2 3 4 5 6 मोती दिसत आहेत त्या 6 मोत्यांवरती परत आता असं एक चौकोन करायचा आहे आपल्याला. आता सुरुवातीला 3 मोती, आणि ज्या मोत्यामधून आपली वायर आलेली आहे त्या मोत्यातून सुई ओवून घेतली आहे. हे बघा हे मैत्रिणींनो, हे आपला आता दुसरा चौकोन चे राऊंड सुरू झाला आहे. तर अशा आपल्याला किती करायचे आहेत? 1 2 3. तर हा पहिला एक झाला आहे आपला. आता आपण दुसरा सुरू केला आहे आणि तिसरा. हे दोन्ही राऊंड मी पूर्ण करून घेते. हे बघा मैत्रिणींनो, आपले आता हे 1 2 3 3 चौकोनचे राऊंड पूर्ण झालेले आहेत. आता आपल्याला हा जो वरचा 6 मोत्यांचा गोल दिसतोय आपला आलेला, तर त्याच्यावरती असे मोती म्हणजे असे गोल घ्यायचे आहेत आपल्याला 6 राऊंड. सेम याच पद्धतीने काहीच बदल करायचा नाही. हे बघा मैत्रिणींनो, हा एका मोत्यावरती 5 मोती मी वायरमध्ये ओवलेत आणि हा 6वा मोती, असं आपल्याला 6चं गोल करून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीनं काहीच बदल नाही. आपण जसं इथे केलं आहे तीच सेम पद्धत आहे. 6 गोल आपले 6 मोत्यांवरती आले पाहिजे. तर मी हे 6 गोल करून घेते आणि मग पुढची विण कशी करायची ते सांगते. तर आता हा दुसरा गोल आपला झाला आहे. तर मी हे 6 गोल करून घेते. हे बघा मैत्रिणींनो, आपण आता हे 6चं गोल पूर्ण करून घेतले. 5व्या गोलला 2च मोती ओवायचे आपल्याला. हे 3 मोती ओवायचे. दर वेळेस आपण 4 मोती ओवून गोल पूर्ण करतो. शेवटच्या गोलला 3 मोती घ्यायचे, कारण इकडचा एक आणि इकडचा एक आलेला असतो म्हणून. आता आपल्याला हे बघा, हा मधला जो राऊंड आहे तो आपला 6चा गोलचा झालेला आहे. आता आपल्याला वरती एक गोल 6चं, एक गोल 5चं या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. जिथं 2 मोती आपण घेणार आहोत तिथे 4 मोती ओवून 6चं गोल करायचं, आणि जिथे 1 मोती घेणार आहोत तिथे 4 मोती ओवून एक गोल करायचं, म्हणजे 5चं एक गोल आणि 6चं एक गोल. तर आता आपण आधी सुरुवातीला या 2 मोत्यांवरती हे जे 4 मोती आलेले आहेत सेम असंच आहे, इथं आहे तसं, फक्त इथं आपण कंटिन्यू 6 मोती घेतलेले आहेत. तर इथे एक गोल 5चं आणि एक गोल 6चं असं करायचं आहे. तर जे 2 मोती आहेत त्यावरती 4 मोती ओवून आपण एक 6चं गोल करून घेणार आहोत. हे बघा, हे 2 मोत्यांमधून मी सुई ओवून घेतली आणि हा 6चा गोल आपला पूर्ण झाला. तर त्याच्या समोरच्या एकाच मोत्यामधून मी सुई आणलेली आहे आणि इथे आता परत आपल्याला 4 मोती ओवायचे आहेत. हे सॉरी 1 2 3 4 5 3च मोती ओवायचे आहेत. दुसरा आपल्याला 5चं गोल करायचं आहे. हे बघा दिसलं, हे 6चं गोल, हे 5चं गोल. आता परत समोरच्या 2 मोत्यांमध्ये
सुई वळून 3 मोती ओवायचे, कारण पहिले 3 मोती आपले आलेले आहेत, म्हणून हे 3 मोती वळून हे त्याच्या बाजूचं 6चं गोल करायचं आहे. हे बघा मैत्रिणींनो, एक 6चं गोल, एक 5चं गोल, हे 6चं गोल. आता समोरच्या एका मोत्यामधूनच सुई वळून घेतली आहे मी. तीन मोती वळून घेतलेत. हे आपलं 5चं गोल झालं. आता परत समोरच्या 2 मोत्यांमधून 6चं गोल. हे 6 5 6 5 6 असंच याच पद्धतीनं हा पूर्ण राऊंड आपण करून घेणार आहोत. इथे शेवटी 5चं गोल येईल. हे बघा मैत्रिणींनो, मी आता हा पूर्ण राऊंड 1 2 3 तिसरा राऊंड आहे आपला हा वरच्या रांगेतला. तर हा पूर्ण राऊंड मी इथे ही डिझाईन करून घेते. हे बघा मैत्रिणींनो, आपले आता हे पूर्ण 12 राऊंड तयार झाले. सुरुवातीला एक 6चा, नंतर हे 6चे गोल, एक गोल, नंतर 6 गोल आणि नंतर हे 12 गोल, एक 5चा एक 6चा. तर आता आपली वायर 5चा गोल आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर वायर आता आपण ह्या वरचे जे 12 हे 24 मोती आहेत त्यातून तिथे आता राऊंड करणार आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो, आपला आता हा शेवटचा राऊंड आहे. तर आता आपण एक मोती 6च्या गोलमधला घेणार आहोत आणि एक मोती 5च्या गोलमधला घेणार आहोत. तर ह्या 2 मोत्यांवरती आता ही पांढऱ्या मोत्यांची जी वीण आहे ती आधी करणार आहोत. तर हे बघा, हा 6 मधला एक गोल आणि हा 5 मधला एक गोल, असे हे दोन मोती आपण गृहीत धरायचे आणि पांढरे 3 मोती मी सुईमध्ये वळून घेतलेत. त्यानंतर लाल रंगाचा एक मोती ओवला. आता आपण हा लाल रंगाचा मोती सोडून द्यायचा आणि पांढऱ्या रंगाच्या एकाच मोत्यामधून सुई वळून घ्यायची. हे बघा, 3 ओवले होते, त्यातला 2 मोती असे इथं आहेत खाली. लाल मोती ओवल्यानंतर तो सोडून दिला आणि पांढऱ्या एकाच मोत्यामधून सुई वळून आणली. परत आपण 2 मोती सुईमध्ये वळून घ्यायचे आणि हा 5 नंबरचा जो गोल आहे त्यातला एक मोती त्यातून सुई वळून 5 आणि 6 या 2 गोलमधल्या मोत्यांमधून सुई मी वळून घेतली आहे. तर हे बघा, हे असे इथे पण 1 2 3 4 5 6चं गोल होऊन हा 7वा आणि हा 8वा असं ही पूर्ण डिझाईन 8 मोत्यांची आपली तयार होती. आता आपली सुई समोरच्या 2 मोत्यांमधून सरळ वळून घ्यायची. आता आपण सुईमध्ये 3 मोती पांढऱ्याच रंगाचे, इथे काही रंगीत मोती नाही घेणार आपण, तिन्ही पांढऱ्याच रंगाचे मोती घेऊन या तिन्ही मोत्यांमधून सुई वळून घ्यायची. ह्या बाजूचा गोलमधला एक, हा 6 नंबरच्या मोत्यांमधला एक गोल एक मोती आणि 5 नंबरच्या मोत्यामधला एक मोती. हे बघा, हा दुसरा राऊंड आपला तयार झाला. परत 2 मोत्यांमधून सुई आणि हे इथं जसं गोल केलं तसं एक सोडून एक, म्हणजे एक नुसता राऊंड घ्यायचा आणि एकाला अशी डिझाईन करायची. या पद्धतीने आपला आता हा शेवटचा राऊंड आपण पूर्ण करून घेतोय. या दिव्याला तुम्ही निरांजन दिवा म्हणून सुद्धा म्हणू शकतात. निरांजनीसारखा आपली स्टीलची जशी निरांजन असते दिवा निरांजनीचा, त्या पद्धतीनं ही मोत्याची वीण आपली पूर्ण झाल्यावर दिसते.
3 मोती ओवून आपला ह्या गोलमधला एक मोती आलेला आहे. तर हे थोडंसं वरची डिझाईन करताना थोडं मोती मोजून घ्यायचे, लक्ष देऊन मोजून घ्यायचे. एक जरी मोती जास्त झाला तरी विण थोडीशी चुकल्यासारखी दिसते. आता परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आणि हा नुसता प्लेन गोल करून घ्यायचा. परत 2 मोती. आता वायरमध्ये मी 3 मोती ओवून घेते, पांढऱ्या रंगाचे आणि एक लाल रंगाचा. हे बघा, लाल रंगाचा ओवल्याला सोडून द्यायचा आणि पांढऱ्या एकाच मोत्यामधून सुई ओवून घ्यायची आहे. तर आता इथे एकच मोती ओवायचा आणि हा बाजूचा एक, असे 2 मोती आणि हे खालच्या राऊंडमधले 2 मोती. हे बघा, 1 2 3 4 5 6, 6चं गोल येऊन हे वरचे 2 8, अशी 8 मोत्यांची एक पाकळी. लाल रंगाची जी आहे ती 8 मोत्यांची होती आणि प्लेन जी आहे ती 6 मोत्यांची होती. चला तर मग याच पद्धतीनं मी आता हा पूर्ण वरचा राऊंड बनवून घेते. हे बघा मैत्रिणींनो, आता हा शेवटचा राऊंड आहे आपला 6चा. 1 2 3 4, 4 राऊंड आलेत. तर मी मोती 2च ओवलेले आहेत आणि हा चौथा इकडचा मोती घेतलेला आहे. हा पहिला जो दिवा आपण केलेला होता त्यातूनच मी सुई आता त्या मोत्यामधून, त्या राऊंडमधल्या मोत्यामधून सुई ओवून घेतली आहे आणि हे 6 मोत्यांमधून वायर अशी पूर्ण गुंफून इथे आता गाठ मारणार आहे. तर असा आपला हा वरच्या साईडचा पूर्ण राऊंड आपला तयार झालेला आहे. मी आता इथं वायरला गाठ मारून कट करून घेते. हे बघा मैत्रिणींनो, आता आपण हा वरच्या साईडचं पूर्ण झालेली आहे आपली निरांजनीची. आता आपल्याला हा जो पार्ट आपण बनवून घेतला आहे एक जास्तीचा, तो ह्या षटकोनावरती हा षटकोन जोडायचा आहे आपल्याला. हे बघा, जोडताना काय करायचं आहे, सुरुवातीला हा जो कॉर्नरचा मणी आहे, हा कॉर्नरचा मणी आणि हा कॉर्नरचा मणी, या दोन्ही मण्यांना लाल मोत्यांनी गुंफून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीनं आपण हे कसे पांढरे मोती दिसत आहेत तुम्हाला, तसे आता इथे लाल रंगाने आपण जोडणार आहोत. जिथं कॉर्नर येईल तिथं 2 मोती घ्यायचे, मध्यभागी 1, पुन्हा कॉर्नरला 2, असे प्रत्येक ठिकाणी मध्ये 3 3 3 असे मोती आपल्याला पूर्ण राऊंडला दिसणार आहेत. तर वायर आता मी सुरुवातीला ह्या कोपऱ्यावरचा जो मोती आहे तिथे आणलेली आहे. तिथून आता एक लाल मोती ओवून घेतला आहे आणि इथे पण हाच कोपऱ्यावरचाच मोती धरायचा, फक्त दिशा उलट सुलट बघायची. आता वायर आपली इकडच्या दिशेने आलेली आहे, तर ही पण सुई वरच्या दिशेने याच दिशेने ओवायची. तर हे बघा मैत्रिणींनो, हे जोडताना एवढं फक्त लक्ष ठेवायचं की एकच साईड आली पाहिजे. आता वायरमध्ये परत एक मोती ओवायचा, लालच रंगाचा घ्यायचा आणि ज्या मोत्यामधून आपली वायर आलेली आहे त्याच मोत्यामधून सुई ओवून घ्यायची. हे बघा, लक्षात आलं, 4ची विण आपली आता इथे तयार होतीये. परत लाल मोत्यामधून सुई ओवून घ्यायची, परत एकदा पांढऱ्या. थोडं लूज होतं म्हणून आपण 2दा जरी याच्यामधून गुंफून घेतलं तरी चालेल. आता हे
खालच्याच चकतीमधले म्हणजे षटकोनामधले 2 मोती घ्यायचे आणि परत एक लाल रंगाचा मोती घ्यायचा. दुसरा मोती आपला 6चा राऊंड तयार होतो आणि पहिले जे 2 आहेत तिथं 4चा राऊंड तयार होतो. हे बघा इथे आता 6चा राऊंड झाला. 1 2 3 4 5 6. परत लाल मोत्यामधून, परत 2 पांढऱ्या मोत्यांमधून, वरचा षटकोन आणि खालचा षटकोन हा असा आपल्याला जोडायचा आहे लाल मोत्यांच्या साहाय्याने. हे पुन्हा लाल मोती ओवला. आता आपल्या कॉर्नरचा इथं जशी वीण आली होती तशीच आता इकडच्या साईडची आलेली आहे. हे बघा पूर्ण मी याच पद्धतीनं हे सर्व षटकोनाचे जे गोल आहेत ते असे लाल मोती ओवून जोडून घेते. आपला इकडचा पार्ट झाला. आता हे सर्व मी असे याच पद्धतीनं जोडून घेते. हे बघा मैत्रिणींनो, आता आपण हे पूर्ण लाल मोत्यांनी दोन्ही षटकोन जोडून घेतलेले आहेत. तर आता इथे मी वायरला गाठ मारून वायर कट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपला हा दिवा आता पूर्ण झालेला आहे. खूप सुंदर दिसतात हे दिवे, वेगळ्या वेगळ्या रंगसंगतीचे. हे बघा मैत्रिणींनो, आपण जे कलश केले होते त्याभोवती सुद्धा असा हा आपण दिव्याची ती कलशची रांगोळी मांडू शकतो. षटकोन असल्यामुळे 6 कलश तुमचे आरामशीर इथे तुम्ही मांडू शकतात. गौरी गणपतीला, दिव्याच्या आमावस्येला खूप सुंदर दिसतात हे. याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंगसंगतीचे सुद्धा दिवे असे मांडू शकतात. तर तुम्ही हा नक्की दिवा करून बघा, खूप सुंदर आहे. तुम्हाला नक्की आवडेल बनवल्यावरती. तुम्ही बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.